पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत अंकित पाटील मॅन ऑफ द मॅच ची कॅप घेऊन फिरतायत अंकित पाटील. हो यावेळी मात्र वेग वेग आणि फक्त वेगावरती स्वार झाले. रफ्तार से गिरफ्तार करने का प्रयास देखने को मिल रहा है अंदर, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी हो रही है सागर की तरफ से वाकई लाजवाब. बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. का फेंका है, का गेंदवा फेंका है, ससुरा समझ में ही नहीं आते. हो बॅटची काढा जरूर घेतली यावेळी मात्र फायनलच्या चेंडू ट्रॅव्हल होईल तत्पूर्वी घेतलेला आहे. थोडासा हा नाना ऍक्सिडेंट जरूर झाला तिथे, परंतु सावरले स्वतःला. क्या बात आहे. It was a little fumble in between the two players and they try to. Okay Kiran, thank you. अंकित पाटील मॅन ऑफ द मॅच ची कॅप परिधान केलेली अंकित पाटील यांनी. तर या ठिकाणी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी चंद्रकांत शिंदे चंद्रा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत शिंदे चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित. त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती त्यांचं देखील थोड्या वेळात आगमन होत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते, मॅच ढंगते. तर मुंबई टेनिस क्रिकेटचे सेक्रेटरी चंद्रकांत शिंदे चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चंद्रकांत शिंदे चंद्रा सर यांना देखील आपण विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि क्रिकेट आपल्या गाठीशी बांधलेली चंद्रा सर या ठिकाणी अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून देखील क्रिकेट पाहायला मिळाली. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांतजी शिंदे चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर CPL मध्ये देखील सामन्यांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतील. जवळ मॅचच्या दिशेने सागर कावनकर पाहतोय आपण BRC साठी टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट खेळतात. बॅटची कडा जरूर घेतली, झेल विसावलाय, विकेटचा पतंग खेळाडू बाद होतो. या ठिकाणी अनुज साळुंके नावाचा अस्त्र विणलाय. पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तोच खेळाडू तंबूच्या आसराला परततोय, परंतु आता मात्र येतोय चुनामट्टीचा वंडर बॉय अर्थातच अक्षय. थँक्यू डीजे. गेली अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी आपलं समर्पण दिले. आपलं आयुष्य टेनिस बॉल क्रिकेट ते वेचलंय. आपण पाहायला गेलं तर रबल बॉल क्रिकेटची टेनिस बॉलची स्पर्धा आली. 256 संघ त्यामध्ये उपस्थित होते आणि तीच स्पर्धा त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. पूर्ण त्यांनी आयुष्य आपलं सरबलाट इंटरव्ह्यूज आणि व्हिडिओज देखील आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तुमच्या वेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट खूप काही बदललंय, खूप काही घडलंय, खूप काही बिघडलंय, परंतु टेनिस बॉल क्रिकेट आणि आपलं समीकरण हे वाखाणणे जोग आहे. जेव्हा मॅचच्या दिशेने तर राहुल गुप्ता यांचे शुभ असे चंद्रकांत शिंदे सर चंद्र सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान. CPL पर्व 3 यांच्यामध्ये राहुल गुप्ता यांच्या शुभ असते सर आपला देखील सत्कार आणि सन्मान होतोय. आपल्याला देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्याला देखील या ठिकाणी
तर CPL सन्मान आपण पाहतोय चंद्रकांत शिंदे सर चंद्र सर यांचा CPL सन्मान या ठिकाणी होतोय आणि टेनिस बॉल क्रिकेटचं ज्यांनी विश्व दिलंय आपलं आयुष्य ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचे समर्थन केले चंद्रकांत शिंदे सर. आपण मिड इनिंग मध्ये सरांना बोलतो करू. मिड इनिंग अच्छा ISPL मध्ये पण क्या बात आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ज्याला आपण एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं होतं एक ग्लॅमर ज्याला प्राप्त झाला होता तर त्याच्या देखील कमिटीवरती सर होते. सर आपण मिड इनिंग आपल्याला बोलतो करूयात. येस जावेत मॅचच्या दिशेने आपण पाहतोय मैदानामध्ये चुनाबाटीचा वंडर बॉय नेप्या यावेळी थोडासा सन्मान दिलाय चेंडूला. तत्पूर्वी घेतली एक धाव जरूर अंकित केले. धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धावा याचं समीकरण हेच पाहायला मिळतं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सोनमट्टीचा वंडर बॉय नेप्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर सिद्धेश ताजने छोटा पॅकेट बडा धमाका ज्याच्या माध्यमातून ही चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली मागील सामन्यामध्ये. यावेळी मात्र चेंडू ठरवलं. चेंडूनी उंची जरूर गाठली परंतु दुरी गाठण्यात चेंडू असफल ठरलाय आणि सेफ हँड वैभव पाटीलच्या सेफ हँड मध्ये चेंडू जातोय आणि विकेटचा पतन खेळाडू बाद. प्लीज डगआउटच्या समोर असलेल्या चुनाबाटी रॉयल्स आपल्या संघाने विनंती की आपण थोडं बाहेर व्हायचं. डगआउटच्या समोर आहात आपण ना. सिद्धेश साजने मोठा फटका मारण्याच्या इराद्यात माघारी परतले जरूर परंतु आता मात्र येतात अभिजित शिर्के. मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता केवळ एक धाव खर्च केली होती आणि 3 गड्यांना माघारी परतवलं आणि निर्णायक 12 चेंडू आणि 29 धावा हव्या होत्या परंतु एकच धाव दिली आणि 3 गड्यांना माघारी परतवलंय. धन्यवाद डीजे. राहुल चवलकर गोलंदाजी मार्ग सज्ज आहेत. यश जरूर मिळाले. यश संपादन जरूर केलंय परंतु आता पाहतोय आपण या ठिकाणी अभिजित शिर्के नावाचं अस्त्र. हो यावेळी पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी विकेटचा पतन खेळाडू बाद. एक बॅक टू बॅक विकेट्स मिळतात मित्रांनो. टीमला एक गलती लागलेली आहे आणि तीच पाहतोय चुनामट्टी टायगर्स या ठिकाणी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहायला गेलं तर एक चांगला पॉवरफुल इम्पॅक्ट राहुल चवरकरचा पाहायला मिळाला. 2 गड्यांना लगातार माघारी तंबूच्या अस्त्र दाखवलाय परंतु आता मात्र विशाल कोहली येतोय. विशाल कोहली म्हणलं की अमित कोहली यांचे बंधू या ठिकाणी पाहतोय विशाल कोहली यांना सबोलच चुनाबाटीचा वंडर बॉय. हो यावेळी मात्र फुलर लाईन चेंडू होता. तत्पूर्वी लोअर फुलटाचा प्रयत्न होता. हा नाना तुतू मैमे समन्वयाचा अभाव पाहायला परंतु एक धाव यशस्वीरित्या अंकित केली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जरूर वाढते. धावसंख्येचा आलेख उंचावतोय. एकेरी दुहेरी धावन समीकरण तुम्हाला मॅच मध्ये का निर्णायक वळणावरती आणून सोडत असतं आणि तेच पाहायला मिळते. धावसंख्या झाले 2 षटकासह धावसंख्या झाली केवळ 14 म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं त्याचा चांगला फायदा उचलू शकले नाहीयेत. 2 षटक आणि 14 धावा. आता मात्र चुनाबाटी स्पीड गन रफ्तार का ज्या हिमांशु सावंत येतो फलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर विशाल कोहली आणि चुनाबाटीचा वंडर बॉय अक्षय कदम नेप्या पाहतोय. हो फुलर लेन चेंडू पाहायला मिळाला. फुल
लोकल चेंडूचे मारा पाहायला मिळाला, परंतु निर्धाव चेंडू सांगता होते. प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु प्रयत्न ना यश नाही मिळालं. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ जास्त काही महत्व असतं, जे काय असं तो वर्तमान असो, झालं गेलं तुम्हाला विसरायचं असतं आणि पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या उमेदीने याच मैदानात अवतरायचं असतं. क्रिकेटने आपल्याला सांगितलं की नेव्हर गिव्ह अप. हो, यावेळी मात्र बॅटची चालू कडा घेते. डिस्कोरलेला शॉर्ट डिस्कोरलेला चेंडू जातो, तत्पूर्वी घेतली एक धाव. धावसंख्या केवळ 15 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 15 धावा. शैलेश पाटील विकेट यशांच्या मागे तैनात आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. शैलेश पाटील म्हणले की चुनामटीचा क्रिकेटचा मास्टर माइंड खेळाडू, ज्याला एक नवीन खेळाडू बॅक करायची क्षमता त्यामध्ये आहे. नवीन खेळाडूंना घेऊन येतात, नेहमी त्यांना बॅक करायचा प्रयत्न करतात आणि तेच पाहायला मिळतं. यावेळी एकदा कव्हर क्षेत्रामध्ये तटवले चेंडू, तत्पूर्वी घेतील एक धाव. एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील यशस्वी पाहायला मिळाली. क्या बात आहे. समन्वयाचा अभाव आणि फक्त अभाव पाहायला मिळाला आणि 2 धावा यशस्वीरित्या अंकित केल्यात. एक चांगला क्रिकेटचा प्रात्यक्षिक यामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे मेरिटवरती क्रिकेट जर पाहायला मिळत आहे, म्हणजे चांगला चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार पाहायला मिळतोय. यावेळी एक कलात्मकता मारण्याचा फटका होता, परंतु कलात्मकता कामी आली नाही. एक दर्जेदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडं काहीतरी नवीन वेगळा आगळवेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु मनसुबा फसलाय. इरादे फ्रस्त होत आहेत. निर्धाव चेंडू सांगता होते. बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय, परंतु चेंडूशी मात्र काही झालं नाही आणि चेंडू थेट जाऊन यष्टीरक्षक शैलेश पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. कृपया पडद्यांवरती कोणीही हात लावायचा नाही. कृपया बाउंड्री लाईनला जे तैनात आहेत, प्लीज ज्या पडद्यांवरती ज्यांनी हात ठेवलेत, प्लीज त्यांना विनंती करतो की ते पडद्यावरती हात काढायचे. पाहतोय आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आपल्याला. हो, यावेळी मात्र सुवैर चेंडूचा प्रयत्न होता, परंतु सुवैर चेंडू, निर्धाव चेंडू, म्हणजे फलंदाजाला वाटलं की हा कदाचित सुवैर चेंडू असू शकतो, परंतु पंचांनी निर्णय कळवला आणि पंचांनी कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्यामध्ये दाखवला नाही आणि धावसंख्या झाली ती 18 चेंडू आणि 19 धावा. शेवटचा षटक असेल. 18 चेंडू आणि 19 धावा जरूर झाल्यात, परंतु आता मात्र शेवटच्या डेथ बॉलिंग, ज्याला हाणामारी षटक आपण सर म्हणू शकतो, ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 19 धावा झाल्या. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. शैलेश पाटील यांच्या हातामध्ये सूत्र असेल. 18 चेंडू आणि 19 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय वैभव पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. यावेळी थोडासा वेगळा दरवेळी आपण बॅट पाहतो, परंतु यावेळी चेंडूची कामगिरी करायची. यावेळी नॉट विथ द बॅट, यू आर विथ द बॉल वैभव. आणि आपण पाहतोय शेवटचं षटक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय.
हो पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, थोडंसं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु हिट देखील करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप काही घडलंय, खूप काही बिघडलंय. आणि व्हाईट +1 एक धाव मुफ्का चंदन गिस्मरे नंदन फुकट ते पौष्टिक हेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 धावा 18 चेंडू आणि 21 धावा. यावेळी पाहायला गेलं तर एक लेग फाईन लेगला चेंडू 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार अल्टी पल्टी बॉल खाली सीमारेषा बाहेरची गलटी. आणि अक्षय कदमच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि धावसंख्या झाली ती 25 धावा. एक चेंडू आणि 25 धावा. वैभव पहिल्या चेंडूवरती थोडा महागडा किल आला. यावेळी थोडासा बॅटची काढा जरूर घेतली, परंतु तत्पूर्वी हा नाना तुतू मैमे आणि विशाल कोहलीला माघारी परतवलं. अक्षय कदम नेपाळला कोणताही इंटरेस्ट नव्हता धावण घेण्यामध्ये आणि 1 वे ट्रॅफिक पाहायला मिळालं. दोन्ही काळा एका स्ट्राईकवरती येऊन थांबल्या आणि अपघात जरूर झाला. विशाल कोहलीला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय वैभव पाटील पहिला चेंडू जरी चांगला आला होता, परंतु नंतर निर्धाव चेंडू टाकलाय. यावेळी आखूड टप्प्या चेंडू होता, परंतु सोने पे सुहागा होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये. येतोय खणखणीत दणदणीत CPL षटकार. धावसंख्या झाली ती 31. एक सन्मानजनक स्थितीमध्ये स्कोर पोहोचलाय. पाहतोय हो यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा वेग आणि फक्त वेग पाहायला मिळाला आणि वेगावरती स्वार झालाय वैभव पाटील. आणि 4 चेंडू आणि 31 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत मॅच मधले. 4 चेंडू आणि 31 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू मात्र शेष आहेत. हो यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा इरादा होता, परंतु एक धाव घ्यावी लागले. 32 धावा जरूर झाल्यात, परंतु आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका मारून सामन्याला एक सन्मानजनक स्थितीमध्ये स्कोर न्यावा लागेल. जयमेश धुळेकर यांच्या हातामध्ये आता शेवटचा बॉल असेल. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा या ठिकाणी सामना संपला. 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्षात आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. हा तर आपल्याला या ठिकाणी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत शिंदे चंद्र सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर CPL स्पर्धा हे होती आणि आपण पाहतोय की CPL पर्व तिसरं सातत्य आणि फक्त सातत्य आणि एकीकडे आनंद आणि फक्त आनंद समीकरण विभागातील 130 खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. डीजे प्लीज मी तुम्हाला सांगतो सर की जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची सुनाभट्टी. आपण चंद्रकांत शिंदे सर या ठिकाणी बोलतात, त्यांना आपण बोलता करतोय. तर सर्वांनी एका महत्वपूर्ण सूचनेकडे लक्ष द्या की चंद्रकांत शिंदे सर चंद्रा सर या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. तर ते आपल्या क्रिकेटच्या आठवणी त्यांचा अनुभव
आणि त्यांचं त्यांनी आयुष्य क्रिकेटला दिलंय याबद्दल 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील. माईक ओव्हर टू चंद्र सर. थँक्यू गणेश आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब. गणेश, मी आलो तेव्हा मॅच बघत होतो, तुझी एक कॅच पाहिली आणि यांनी बरोबर सांगितलं की 1983ला कपिल देव सरांनी जी कॅच पकडली होती ती त्याच पद्धतीने तू तिकडे पकडली. ठीक आहे, तुम्ही जिंकू नाही शकले, पण फिल्डिंगला जो जान टाकायची होती ती तिकडे टाकली. आनंद वाटला. खूप जुनं क्रिकेट आहे इकडे आहे. चुनाभट्टीची आठवण होते की चाफे गल्ली येते, BGM येते, हे 2 नाबादलेले संघ इकडे पूर्वी होते आणि सॉलिड खेळायचे. आता पण बरं वाटतं की महेश मकवानासारखा इकडे अंपायरिंग करतोय, राजेश तळवलेकर, रमा आहे, हे क्वालिटी क्रिकेटर आहेत जे इकडे आज अंपायरिंग करत आहेत. आणि बालीला खरोखर शुभेच्छा अशा की ह्या खेळाडूंना तुम्ही एक चांगली संधी देत आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म सगळीकडे मिळत नाही, तुम्ही त्याचा चांगला फायदा करून घ्या. कारण IPL खूप जवळ आहे, तुमच्या जवळ आहे ISPL. तर ISPLला तुम्ही पाहिलं असेल, ऑल ओव्हर इंडियातून प्लेयर्स सिलेक्शनला येतात. सिलेक्शनचा भाग पण खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि हे सगळं आणून दिलं आहे सचिन सरांनी, शेलार साहेबांनी. याचा तुम्हाला फायदा घ्यायला पाहिजे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी ऐकलं नसेल तर ते पण ऐकायला मिळालं की एक प्लेयर ISPLमुळे 27 लाख रुपये त्या प्लेयरला मिळतात. तर तुम्ही चांगले खेळा तर तुम्हाला खरोखरच कोणतरी बोलवेल, पण नुसते टाईमपासला खेळलात तर तुम्हाला कोणच बोलवणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक गोष्ट मी आता पाहिली बघा, मॅच चालू झाली, स्क्वेअर लेग प्लेयर आहे आणि स्क्वेअर लेगच्या मागे पण डीप स्क्वेअर लेग प्लेयर आहे. हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण एकाच प्लेअरच्या मागे दुसरा प्लेअर लावला आहे. आता दुसरा पार्ट असा आहे की आता 5व्या बॉलला त्याने आरामात चालत जाऊन एक सिंगल रन केला, पण आपल्या प्लेयरने तो प्रयत्न नाही केला की लगेच जायचा, तो बॉल घ्यायचा आणि लगेच थ्रो करून त्याला रनआउट काढायचा प्रयत्न केला नाही. पण या गोष्टी करायला पाहिजे. तुमच्याकडे जर प्रभुत्व आहे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, तर हे तुम्ही आत्ता नाही केलं तर पुढे त्याचा काही फायदा नाही. तुम्ही येणार, खेळणार, जाणार. पण आज जो बालीने तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे, जय भवानी स्पोर्ट्स क्लबनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे, त्याचा पुरेपूर वापर करून घ्या मित्रांनो. पण आज तुम्हाला वाटतं ना की मला पण असं वाटतं की एवढा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला तर पुढच्या ISPLला तुमच्यातला एक प्लेअर तर बघायला मिळेल मला तिकडे. तर ती मेहनत करावी लागेल तर मिळेल बाली. आणि तुम्ही खरोखर चांगलं करताय. सगळ्यांना घेऊन सातत्याने इकडे क्रिकेट चालू असतं, त्याच्यामुळेच तयार होणार मुलगा. आज मुलगा तयार होण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी ते स्टेशन क्रिकेट, त्याच्यानंतर पिन कोड क्रिकेट, जिल्हा क्रिकेट आणि स्टेट क्रिकेट जर चालू झालं ना तरच आपली मुलं तयार होणार. आणि अशा पद्धतीचं क्रिकेट सातत्याने चालू राहिलं तरच तयार होणार, पुढे जाणार, खेळतील, नाव होईल. आणि ह्याच गोष्टी तुम्ही सातत्याने चालू ठेवा. बाली, थँक्यू मला तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल. सर नक्कीच धन्यवाद. माझ्यामध्ये मागच्या वर्षी जे तुम्ही 252 रबर बॉलची टुर्नामेंट भरवली, आमच्या इथे रबर बॉल जास्त प्लेयर खेळत नाहीत, क्वचित प्लेयर रबर बॉल खेळतात. पण काल मागच्या वर्षी आम्ही 252 टीममधून 4 मध्ये आलो. तर ती यावर्षी पोरं बोलतात दादा यावर्षी 3च बंद झालं की आपण इथे एक रबर बॉलची विकेट करूया आणि रबर बॉलची प्रॅक्टिस चालू करूया आपण. कारण का 256 मधून 4 मध्ये येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि तुम्ही जे ऑर्गनाइज केलं सेशन वाईज प्रत्येक ठिकाणी 8-8 संघ आणि 252 मधून आला, त्याबद्दल खूप तुमचं अभिनंदन सर. मुलं तयार झाली पाहिजे. मुलं तयार. आज मुंबई नाही आहे, कुठेच नाही आहे मुंबई. कारण एक वेळ होती की मुंबई क्रिकेटची पंढरी आणि कुठेही गेले की मुंबई जिंकायची. आज ती परिस्थिती राहिली नाही आहे. आज त्याच्यावर दिल्लीचा प्रभाव आहे, त्याच्यावर ठाण्याचा प्रभाव आहे, रायगडचा प्रभाव आहे, बाकीच्या टीमचा प्रभाव आहे, पण ते मेहनत करतात म्हणून प्रभाव आहे. आपण कुठे मागे राहिलोय तर आपले खेळाडूंना आपली माणसं संधी देत नाहीयेत. आपल्या माणसांनी संधी दिल्यानंतर ते पुढे जाणार आहेत, त्याशिवाय ते पुढे नाही जाणार आहे. नक्कीच नक्कीच सर. आणि तुम्ही इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही मी अशी अपेक्षा करतो की चुनाभट्टीले नक्कीच एक नाही का 2-3 प्लेयर तरी ISPLला सिलेक्ट झालेच पाहिजे, नक्कीच झाले पाहिजे. आणि तुमचं खूप खूप आभार सर. तुम्ही ISPLला आता तुम्ही कमिटीमध्ये आहेत, पुढच्या वर्षी तुम्ही IPLला कमिटीमध्ये असले पाहिजे सर. नाही पण मुलांनी खेळा, चांगले खेळा मित्रांनो. मला पण क्रिकेटमुळेच नोकरी मिळाली आहे, क्रिकेटमुळेच 2 घास मी खातोय, माझा परिवार खातोय. पण तुम्ही पण तसंच काहीतरी करा, पण शिक्षणाच्या मागे लागा. शिक्षण खूप मस्त आहे. कारण आमच्या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट झालेली मुलं साफसफाई करतायत,
म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त शिका, चांगले शिका, खेळा पण शिका, खूप इम्पॉर्टंट आहे शिक्षण. हॅलो, धन्यवाद. तर हे होते चंदू सर, खूप चांगलं ज्ञान देतात आणि तुम्ही क्रिकेटमध्ये पाहिलात तर खूप चांगलं नाव केलं आहे, त्यांनी कमवलं ते सांगतायत साथेनं. अमोल म्हात्रे सर देखील तेच सांगतात की पहिलं प्राधान्य तुम्ही शिक्षणाला द्या, त्यानंतर तुम्ही क्रिकेटवर वळा. चालू मॅचकडे पाहतो आपण. दुसरी इनिंगला चालू झाली आहे मॅच. यावेळेस आडव्या पट्टीने खेळला फटका, एक धाव तर पूर्ण केली आहे. विकेट थोडा लांब आहे, धाव थोडी ससा घेणार नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे, धाव संख्या धावफलकावर पोचली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, धाव संख्या धावफलकावर जाऊन पोचते. एक धाव. 4 ओव्हरची मॅच, 33 धावांचा पाठलाग करायचंय. चांगलं समालोचन तुम्ही पाहिलात, गोड आवाज सकाळपासून. गणेश मगरे दरवर्षी करत असं समालोचन माध्यमातून. शॉर्ट बॉल, यावेळी फक्त दिशा दिले, चेंडू वेगाने धावत झाले, कारण बाई आउटफुल खूप फास्ट असतं या मैदानाचं. आणि बॉल बघता बघता चेंडू आणि प्लेअरमध्ये शर्यतीमध्ये बॉल विजयी झालाय. धावसंख्या धावफलकावर जाऊन वेगाने वाढेल. धावफलकावर जाऊन पोहोचलेत. आता मात्र कलात्मक पाहायला भेटलाय. प्लीज बॉलिंग प्लेअर्स, टायगरचा एक प्लेअर यायचा आहे प्लीज आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्स जवळ. चंदू सरांबरोबर एक पहिलाच अनुभव तुम्हाला पाहायला भेटते, कारण एक नवलोच समोरची ह्या मैदानातून घडायला पाहायला भेटत. आपले परब सर हे देखील ह्याच चुनाबट्टीमधून निर्माण झाले आहेत. अमित कोरी नाव तुम्ही पाहता, आज झळकताय. चुनाबट्टीचा ब्रँड इथे उपस्थित झाला. ह्या मैदानातून सातत्य घेऊन त्याचं नाव देखील निर्माण झालंय. ही स्पर्धा खूप महत्वाची. CPL पर्व 3 मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. अनुज स्ट्राईकवर असेल, बॉलर अनुज आहे. प्लीज नाव सांगायचे. पांडे, हा पांडे देखील चांगला प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस मध्ये खूप बचाण झाली होती पांडेची. बॅटिंगसाठी खूप हावरा असं म्हटलं जातं, पण बॅटिंग हावरेपणा करावा लागेल या मैदानावर. यावेळी फक्त क्लिक गेले, झेल असेल का? हो, चिपत्याची चाळ पाहायला भेटते आणि इथं मात्र आउट झालाय. फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. सरांनी देखील सांगितलं की मुंबईमधलं क्रिकेट खूप कमी झालंय. पहिल्या वेळी मुंबई हा म्हटलं की सर्वांच्या अंगावर काटा यायचा. घाटकोपर म्हणा, परेल म्हणा, SP चा संघ देखील म्हणा, मुंबई ज्या भार जायची ना तर सर्वांची भांबड उडायची. परंतु आता मात्र क्रिकेट थोडं कमी राहिलं, कारण त्याचं मैदान तुम्हाला पाहायला भेटत नाही. चुनाबटीचं मैदान पाहिलं तर अजून हे मैदान आणि ते जिवंत राहिलंय. हे सर्व आमचे जे प्लेयर आहेत, आमचे कमिटी आहेत आणि सर्व आमचे सहकारी आहेत, हे त्यांच्यामुळे हा मैदान अजूनपर्यंत जिवंत राहिलंय. सातत्याने इथं प्रॅक्टिस होते. 3 ग्राउंड आहेत, त्या 3 मैदानावर सातत्याने प्रॅक्टिस केली जाते. अनुज तयार असे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटलाय. अलांतो कार्पेंट केल्याचा प्रयत्न होता, थोडासा फसलाय. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या जयसिंह 5 धावा. कमबॅक केलाय. 4 आला होता, त्यानंतर त्यांनी बॉलिंगवर नियंत्रण केलं, त्याची दिशा बदलली, चांगला पेस पाहायला भेटला. त्यानंतर थोडंसं थांबवलं दोन्ही फलंदाजाला आणि धावा जयसिंह 5 धावा धाव फलकावर जाऊन पोचतायत. राहुल आता स्ट्राईकवर असेल. भरपूर अनुभव आहे राहुलकडे. सातत्याने प्रॅक्टिस कालच्या विकेटवर करतो. सर्व मुलांना घडवण्याचं काम करतो. त्याच्या समवेत मी देखील प्रॅक्टिस केली. आता मात्र पनवेलला गेलो, रायगडच्या नगरीमध्ये राहायला. त्यानंतर थोडंसं या मैदानाकडे दुर्लक्ष झालंय माझं. समोलरच्या माध्यमातून गणेश मगरे हा देखील खूप चांगला गोड आवाजाचं समालोचन करत होता. काल आजपासून आजचा पर्व पहिला मध्ये 3रा पर्व. गेल्या वर्षी देखील त्यांनी बहारदार समालोचन केले होते, घडले त्या चुनाबटी परिसरामधून. परब सर हे देखील ह्याच चुनाबटी मधले राहणारे रहिवासी होते. आज मोठमोठ्या मॅच मध्ये समालोचन करत असतात. हे मैदान भरलंय, एक चांगलं प्रेक्षकांना पाहताय. तटाकडे भरले प्रेक्षकांची आता मात्र तोबा गर्दी झाली आहे मैदानावर. आमच्या पंचायत देखील खूप मनापासून आभार असेल. आमचे कॅमेरामॅन सकाळपासून हे सर्व क्षण तुमच्या डोळ्यावर
तुमच्या हालचाली तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. लाईव्ह टेलिकास्ट सर्व घर बसल्या प्रेक्षक जे तुम्ही आनंद घेतात सर्वांचं मनापासून हार्दिक असं CPL पर्व तिसरं सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत असेल. यावेळी स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न होता. राहुलला आता थोडंसं बीट केलं गेलंय. राहुलवर जास्त नजरा असतील या प्रेक्षकांच्या, त्याच्या खेळाडूचे, त्याच्या कर्णधाराकडे. राहुल एक स्वतः कर्णधार असेल. राहुल एक चांगला तगडा फलंदाज. ह्या मैदान सातत्य अनुभव आहे या मैदानाचा. कित्येक वर्ष हे मैदान गाजवलंय या फलंदाजाने. यावेळेस गप्प बसणार नाही. त्याचे कलात्मक पाहायला भेटले. चेंडू ठोकून दिलाय सीमारेषेबाहेर. ठोक डीजे. यावेळेस भारदार षटकार पाहायला भेटला तुम्हाला. थँक्यू डीजे. थोडासा आवाज कमी पडला. राहुलची फलंदाजी आवडली असेल, त्याला निश्चित प्रेमात देखील पडला असेल. यावेळेस राहुल गप बसणार नाही. यावेळेस लगातार दुसरा षटकार पाहायला भेटतोय. ऑन दी फायर. ठोक डीजे. डीजे शांत झालाय, परंतु आता मात्र राहुल आक्रमक झालाय. राहुल नावाचं वादळ मैदान गुंगवताना पाहायला भेटतंय. लगातार येणारा दुसरा षटकार पाहायला भेटला राहुलच्या बॅटमधून. ह्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. हा कर मचावलाय. काय लाजवाब षटकार पाहायला भेटलाय. यावेळेस आता मात्र गल्ली फाडली. आता थोडासा अंबल झालाय. भेटणार का 4 धावा. पायाच्या चेंडू वेगाने फरार होईल. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, पण थोडासा चेंडू अडला. त्यापर्यंत 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावर जाऊन वेगाने वाढले. 19 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं राहुलने. आता फक्त 14 धावांची गरज असेल. अभिजित सिरके यावेळी लॉलीपॉप बॉल. हा गणगणित षटकार पाहायला भेटला. येतोय तिसरा षटकार राहुलच्या बॅटमधून. ठोक डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धावा संख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. 25 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत. फक्त 8 धावांची गरज असेल. अभिजित सिरके दोघं एकमेकांना बरेच वर्ष खेळले आहेत. स्वतः DTDC कुरिअर याच्या माध्यमातून स्वतःचा देखील व्यवसाय त्यांनी खुलं केलाय. एक भरपूर खेळ खेळले. अभिजित देखील असेल, त्यांचा राहुल आमने सामने कित्येकदा खेळलेत. परंतु आता CPL चालू आहे. यावेळीचा फटका वेगाने फटका चांगला पाहायला भेटलाय. इथे मात्र येतात 4 धावा राहुलच्या बॅटमधून. अभिजित वर करणारे प्रहार थोडेसे महाग पडलाय षटक. आणि आता मात्र जवळ ही मॅच आपल्या खिशात टाकली आहे राहुलने. पहिल्या मॅच मध्ये केवळ 5 धावा आल्या होत्या. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 29. 29 धावा. फक्त धावा पाहिजेत. 4 धावा. स्ट्राईक चेंज झाली असेल. फलंदाज नवीन असेल, कारण की पहिल्या ओव्हर चांगली पडली होती. यावेळीस घुटना देख तमाशा देख मारण्याचा प्रयत्न होता. फंबल झालाय. विकेट. OUT फलंदाज बाद. राहुलने जवळ खेळ संपवलाय असं मी म्हणेन. कोण जाईल? सागर मात्रे जाईल का पाहायचंय. फलंदाज जातोय. ओमकार.
शील्ड झालाय ते राहुल आता मात्र थांबतो डीजे. थँक्यू. शील्ड केलंय राहुलने सर्व प्रेक्षकांना. काय फलंदाजी, बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली राहुलच्या बॅट मधून. हंगामा केला होता लगातार. तीन षटकार त्याच्या बॅट मधून आले. मोह केलं सर्व प्रेक्षकांना. यावेळेस पुन्हा एकदा येतो एक लांबदार आणि स्वागत केलंय. या षटकाराने मॅच इथे संपवली आहे. विन झाला. राहुलचा संघ इथे जिंकलाय. सर्व प्रेक्षकांचं सर्व मनापासून हार्दिक असं स्वागत असेल CPL पर्व तिसऱ्यामध्ये. धन्यवाद. मंगेशला मी विनंती करतो एक मॅच कर मंगेश. थँक्यू डीजे. राहुल चवरकरसाठी श्रीपाद मदन खानोलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक चांगली नेतृत्व फटकेबाजी, एक फलंदाजी, एक वाखाणण्याजोगी फलंदाजी, अफलातून लाजवाब ज्याला म्हणू शकतो ती फलंदाजी